नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. काल्पनिक वेतनवाढ धरून निवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत जी.आर. जारी. तर 19 डिसेंबर 2025 रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन निवृत्ती वेतन निश्चित करण्यासंबंधी 19 डिसेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या निर्णयामुळे आता वर्षाखेरी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि त्यासंबंधित लाभामध्ये आता वाढ मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सादर केलेल्या याचिकेत आणि इतर प्रकरणात 16/2/2023 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत वित्त विभागाने 28/6/2023 रोजी शासन परिपत्रक काढले होते आणि त्यानुसार त्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन निश्चित करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता केंद्र शासनाने 20/5/2025 रोजीच्या आदेशानुसार 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही हा निर्णय घेऊन 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केलेली आहे. तर हा लाभ कोणाला मिळणार, चला तर पाहूया. शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे सर्व राज्य शासकीय कर्मचारी 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ धरून लाभ घेऊ शकणार आहेत. यासाठी 28/6/2023च्या शासन परिपत्रकातील सर्व सूचना मात्र कर्मचाऱ्यांना लागू असणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 1 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद 7व्या वेतन आयोगानुसार 1/1/2016 पासून लागू असल्याने ही तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर 1/1/2016 पासून प्रभावी असणार आहे. त्यामुळे मागील वर्षातील पात्र कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळण्याचा मार्ग मात्र आता मोकळा झालेला आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून वर्षाखेरी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात न्याय्य वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आता समाधान व्यक्त केले जात आहे.